तर बघा आमच्याकडे अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि माझ्या लाडूची फर्स्ट दिवाळी आहे. हॅपी दिवाळी लाडू, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, गुड गर्ल. आता बघूया लाडू बॉम्ब फोडतीये, आपटी बॉम्ब. बघू दे कशी आपटते. अयो अगं फेक तर सही, फेका फेका फेका. अयो आणि आजले रुसलेला आहे. आजलेला 2 रांगोळ्या पाहिजे पण माझ्याकडे वेळ नाहीये. त्याला म्हटलं उद्या एक काढते अजून एक्स्ट्रा, ऐकत नाहीये. बापरे इकडे नको कचरा करू. अगं इकडे कचरा नको करू, मी आत्ताच काढलाय लाडू. वा वा, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. त्याला मोठे फटाके आणायचे, त्याला बरोबर संपू म्हणजे मोठे आणू, ऐकत नाही. रांगोळी कशी वाटते, छान सुंदर. The next day. जय मंडळी, जय शिवराय. कशा सर्व मजेत ना? तुम्ही सर्व मजेत असाल. आता आम्ही चाललेलो आहोत कौटीला, कारण माझ्या छोट्या दिराचं लग्न आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. प्रवास कसा होता थोडक्यात दाखवणार आहे आणि गावाकडची धमाल दाखवणार आहे. ब्लॉग कंटिन्यू. बाकर बाबू बाकर, वेदू बोल. थांब थांब चालू केलं. चला आम्ही चाललेलो आहोत गावी काकाच्या लग्नाला. भाऊ चालले ना गावाला, काकाच्या लग्नाला चाललो आम्ही. तर मंडळी मी पोचलेली आहे ठाण्याला, खोपट बस डेपो इथे. तर दादा, वहिनी आणि शमिका गट्टू मला भेटायला आलेले आहेत. तर मी इथे त्यांना दिवाळी देते आणि दादानी आणलेला आहे खूप सारा खाऊ आणि नवरदेवासाठी भेटवस्तू म्हणून त्याने फॅन घेतलेला आहे, सिलिंग फॅन. तर गाड्यांचे प्रॉब्लेम असल्यामुळे तो म्हणाला की तुम्ही एसटीने जाताय तर घेऊन जा म्हणून. तर भेटायला आले होते. दादा वहिनी आलेले आहेत तिथे आणाऱ्याला बघायला. अक्षरशः बस डेपोत आली आणि हे लोक पण आले. म्हटलं भेटते की नाही काय माहिती. तर हे लोक पण येणार आहेत हळदीला, है ना? हल्दी में गर्दी करने के लिए आने वाले हैं. त्याच्या आधी मी जाऊन तयारी करते. लाडू कोण आहे? लाडू लाडू कोण आहे? मामी. बायकर बायकर झोपलेली ती. ठाण्याला पोचलेलो आहोत आम्ही. आजरे देतो त्याचा जीवावर खाली होते. खाली ये खाली या. वेदू कोण आले? वेदू वेदू अरे तो गार झोपलेला. हा बाय बाय. तर आता आम्ही पोचलेलो आहोत हॉटेल. कुठलं आहे हॉटेल? कृष्णा हॉटेलला पोचलेलो आहोत आणि सोबत आणले तर चिकन टिक्का, चपात्या आणलेल्या आहेत, जेवतोय आणि लाडू पण चपाती खातीये. हॅलो जवळपास पनवेलच्या पुढे आहोत आम्ही इथे आलो रे कुठे कृष्णा हॉटेलला. इकडे आमची बस थांबलेली आहे नालासोपारा खेड. आता आम्ही लवकरच पोहोचणार आहोत घरी. लाडू कुठे? कुठे लाडू? घरी बघा लाडू. एन्जॉय करते रात्रीची. तर
मंडळी मी पोचली पहाटे 4 वाजता. मी काही शूट घेतलं नाही, खूप दमलो होतो. तर बघा इथे कलर करण्याचं काम चालू आहे आणि अशा प्रकारे थोडक्यात कलर केलेला आहे. टाईम कमी असल्यामुळे फटाफट करतोय. आणि इकडे मी किराणा मालाचं यादी करत आहे, काय काय सामान भरायचं आहे ते. सो गाईज इथे आता आमची लग्नाची हळदीची घराची यादी चाललेली आहे. सामान निघालेलं आहे. इथे अद्वैत बसला, इथे माझे पप्पा आहेत आणि बघा काकी बघा आमची तयारी झाली आणि दिवाळी साजरी करतोय. आणि इकडे कलर वगैरे बघा, दिवाळीची आमची तयारी. असं वाटेल तुम्हाला आणि लग्नाची तयारी, दिवाळीची तयारी नाहीये. बाहेर पण तुम्हाला दाखवते कसा कलर केलेला आहे. लेट्स गो. कोकणात मुसळधार पाऊस आणि असा आमचा लग्न सोहळा पावसात पार पडणार आहे. काय खरं नाही. केळी आलेले आहेत झाडाला मस्तपैकी. जोरदार पावसाची हजेरी. इकडे कलरचं काम चालू आहे. इकडे गेम वगैरे बघतायत बच्चे कंपनी. इकडे कलर मारून झालेला आहे इकडे सगळा असा. आणि आता रूमला वगैरे चालू आहे कलर. बघा ढगांचा किती आवाज येतोय. हॅलो हॅलो देव किती काम करतायत. आणि नवरदेवाची करवली झाडू मारत. दाखव जरा, ऍक्टिंग तरी कर. काम कधी करत नाही. करते का अशा प्रकारे सिंगलच झालंय ना याला. बघा कशी साफसफाई अभियान चाललंय. काम एक नंबर. घरात कधी बोलले तर कचरा काढणार नाही. इथे बघा इकडे नवरदेव रुची. नाही मी काय नाही करत काकी, मला नाही बोलली पाहिजे सकाळपासून. मम्मा मला माहिती हातातच धरायला नाही. त्या किचन मध्ये गेले की धडाधड आवाज येतो. मम्माला बोलायचं ना, मम्मा एकच जरा बिझनेस करते म्हणून. अरे आता आले इकडे. मग काय झालं? रोज भागते ना मुंबईला. इथे पण घालायचं नाही मला आराम भेटत नाही. होय द्या माई गाणं भरतो. स्वच्छता अभियान चाललेलं आहे. काय हो लाडू सांग, काय करतात लाडू? हे लाडू काय करतात? काय करतात काका दादा? सगळं चकाचक केलंय बघा, एक नंबर. इकडून केला नाही. तर मंडळी मी निघालेली आहे नवीन कपाट घेण्यासाठी. कारण दरवेळेस गावी आल्यानंतर कपडे बॅगेतनं काढताना खूप प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी मला नवीन कपाट घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते बघा लाडू कशी झोपलेली आहे. स्वतःच हात ठेवलेला आहे तिने आणि हातावरती झोपलेले आहे. तर खूप कौतुक वाटत होतं तिचं मला. आमची लाडू बघा कशी रिक्षात झोपले. स्वतःहूनच झोपले. स्वतःहूनच झोपलेले आहे. मी आलेले आहे कपाट घेण्यासाठी चामुंडामध्ये. आपल्या भरणा नाक्यालाच आहे. खूप सारे शॉप आहेत. मला इमर्जन्सी हवं आहे म्हणून मग इथनंच घ्यावं लागतं मला.
मोठ्या दुसऱ्या शॉपमध्ये पण गेली होती, पण आवडले तिथे, पण तिथे ऑर्डर द्यावी लागते आणि मला आत्ताच हवं आहे कपाट. तर बघा मग आम्ही हे चॉईस केलं. कुठे गेलो आपलं? हां, हे बघा, दाखव ओपन करून. हे कपाट घेतलेलं आहे. त्याच्या आतमध्ये असं स्टोरेज आहे, उजेड पण आहे. हां, असं आहे. बंद करा. इथं ऊपर. दुसरं मला ड्रेसिंग टेबलचं आवडलं होतं, पण त्याला ऑर्डर द्यावी लागत आहे म्हणून मी ते नाही घेते. हे कसं आम्हाला छोट्या फॅमिलीसाठी, आम्ही काही जास्त राहत नाही त्याच्यासाठी ठेव. अरे साप भेटला बघ. मी तिथनंच आता आली, असं नाही दिसणार. असं करा ना, सफेद दिसतोय. उलटा फिरवा ना, उलटा मेलाय ना. याला म्हणजे तो काय आता राहतोय, काठी तोडली एवढी सापुटायची. बाप आजगर नाही, कांड. एक मिनिट ऐक. हां, बघा कसा साप कालू बाबाकडे भेटलेला आहे. तुझं कालू बाबाकडनं मग कुठे भेटला? नारली जवळ ना. मग जाण्या मी तिथनंच आली म्हणून मी बोलले नको इथनं हे करायला. तर मंडळी असे नवरा नवरीचे बॅनर प्रिंट करून आलेले आहेत आणि लवकरच ते लागणार आहेत बाहेर. तर लग्नाची खूप जोरदार तयारी चालू आहे. रंगाचं कामसुद्धा आता होणार आहे कंप्लीट. तर इथे बघा भावकीची मीटिंग बसलेली आहे. उद्या आहे उठण्याचा कार्यक्रम. तर मी उद्याचा सेपरेट व्लॉग अपलोड करणार आहे. कोकणात कसा माखू लावला जातो नवरदेवाला त्यासाठी, आणि पुढे हळदीचा कार्यक्रम लग्न आहे, तर त्या संदर्भात ही मीटिंग घेण्यात आलेली आहे. तर बघा इथे मंडप छान सजलेला आहे आणि हळदीचं ओव्हरऑल डेकोरेशन पण मी तुम्हाला दाखवणार आहे कसं करणार आहेत ते. तर त्यासाठी तुम्हाला या पुढचे व्लॉग बघायला लागतील. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.